सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। काय आहे काय आहे हे? एक आर्टिकल मध्ये तीन तीन चुका? असं काम करणार आहेस तू? असं मला सांग, किती दिवस झाले तुला इथे जॉईन करून? सर 2 महिने. मग 2 महिन्यांपासून खुर्चीत बसून आराम करतोयस तू? शिकला तर काहीच नाहीस. चल निघ आता. संध्याकाळपर्यंत ही ऍड रेडी हवी मला. सर संध्याकाळपर्यंत का? काय प्रॉब्लेम आहे? या ऑफिस मध्ये टाइट डेडलाईन आणि प्रेशर मध्येच काम करावं लागतं. आरामात काम करणाऱ्यांसाठी हे फील्ड नाही. कळलं? यस सर. आता काय चहा प्यायचा आहे? नाही सर. मग उभा का आहेस? जा, आपली वेळ का वाया घालवतोयस? यस सर. यस सर. रिया जरा ती फाईल दाखव. ही घ्या सर. हे इतका विचार नको करूस. रिया किती खडूस माणूस आहे तो. प्रॉब्लेम काय आहे यार? सारखा माझ्याच मागे लागलेला असतो. सगळ्यांना माहितीये की सत्यम सर स्ट्रिक्ट आहेत, पण इतके जास्त स्ट्रिक्ट कळत नाही त्यांना तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे. गॉड नोज यार. माहितीये ते कधीच कोणत्या कामाचं कौतुकच करत नाहीत आणि फक्त माझ्या चुका शोधत असतात. मला नाही वाटत यार की ते या जन्मात तरी माझ्या कोणत्याही कामाचं कौतुक करतील. कौतुक बरं वाटतं जेव्हा आपलं कोणी कौतुक करतं, पण ही ती गोष्ट आहे जी सहज नाही मिळत. ह्याला कमवावं लागतं आपल्या कामाने, आपल्या कर्तृत्वाने. जर आज कोणाचं कौतुक होतंय तर ते निश्चित आहे की त्याने मागे कधी ना कधी काही वाईट शब्द ऐकलेच असतील. हॅलो. येस सर. हो सर मी आलोच. मैं कम इन सर. कम इन. सर हे घ्या, मी माझ्या पद्धतीने रेडी केलंय, तुम्ही एकदा पाहून घ्या.
काय आहे? काय? अरे प्रिंट आउट कुठं आहे? सर ते घाईघाईत मी रफली बनवलंय. मला वाटलं की एकदा करेक्शन्स कळल्या की मी फायनल बनवून टाकेन. अच्छा, म्हणजे तुला पहिल्यापासूनच माहित होतं की तू चुका करूनच आणणार आहेस? सर तुला काय वाटतं मी काय इथे तुझ्या चुका काढण्यासाठीच बसलोय? दुसरं काही काम नाहीये मला? आणि हे रफलीचा अर्थ काय? उद्या क्लायंटला पण हेच सांगशील की हे रफली आहे, उद्या करेक्ट करून आणतो? हे बघ, तुला इथे रफली काम करण्याचा पगार मिळत नाही, कळलं? येस सर. सॉरी सर. आणि हा मेसेज का पाठवलायस? AW फाईलचा अर्थ काय? सर ते ऑसम वर्क वाल्या फाईल बद्दल बोलत होतो. अच्छा, म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे AW चा अर्थ ऑसम वर्क असाच होतो ना? AW नावानी दुसरी कुठली फाईल असूच शकत नाही इथे. एक तर धड नीट काम करता येत नाही आणि वर शॉर्टकट. अरे तुमच्या पिढीचा प्रॉब्लेमच आहे हा. प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट का शोधत असता तुम्ही लोक? चल निघ आता, याचा प्रिंट आउट काढ आणि नीट चेक करून आण. जा. येस सर. काय झालं? तेच जे नेहमी होतं. चूक छोटीशी आणि ड्रामा इतका मोठा. यार, इतक्या छोट्याशा चुकीसाठी इतका अपमान करण्याची काय गरज होती? कूल डाऊन. मी सांगू तुला, हा जनरेशन गॅपचा ना खूप मोठा प्रॉब्लेम असतो. यार, त्यांना आता माझ्या शॉर्टकट पासून पण प्रॉब्लेम होतोय. सोड ना अंशू, मूड नको खराब करूस, नाहीतर तुझं कामात मन नाही लागणार. हो ना? यार, हे सत्यम सर ना माहित नाही कुठे निघून गेले. सगळीकडे शोधले त्यांना. अरे मग त्यांना कॉल कर ना. किती वेळा कॉल केला त्यांना कॉलच नाही लागत आहे. चल मग एकदा लँडलाईन वरून ट्राय कर. ओके, तेही करून बघतो. आउट ऑफ कव्हरेज. मग आता ऍड प्रिंटिंग साठी द्यावीच लागेल. पण बिना प्रूफ रिडिंग कसं देऊ शकतोस तू? यार, आता डिसिजन तर मलाच घ्यावं लागेल ना. इनफॅक्ट हा तर माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे यार. गोल्डन चान्स? तो कसा? विचार कर, जर ही ऍड सत्यम अधिकारींशिवाय पब्लिश झाली आणि जर क्लायंटला ही ऍड आवडली, मग तर मला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट पण हँडल करायला मिळू शकतील आणि सत्यम अधिकारींपासून मुक्तीही मिळेल. आणि जर असं नाही झालं तर? मिस्टर अंशुल, जरा हाही विचार कर की तुझी या ऑफिस मधूनही सुटका होऊ शकते. यार, बी पॉझिटिव्ह. माझ्याकडे याशिवाय कोणता ऑप्शन पण नाहीये. बघ बाबा, जशी तुझी इच्छा. आय एम कॉन्फिडंट ही ऍड क्लायंटला नक्कीच आवडेल. बरं, मी ही फाईल प्रिंटिंगला देऊन येतो. मग लवकर जा, ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. बस, मी लगेच येतो. क्लायंटला ऍड तर नक्कीच आवडणार. तसंही 90% तर मीच लिहितोय आणि तो हिटलर 1-2 वर्ड्स ऍड करतो. बस, त्या हिटलर पासून माझी सुटका होऊ देत. हॅलो. हाय सर, गुड मॉर्निंग. हो सर, मी आलोच.
तुम्ही मला बोलावलंत सर? पब्लिश व्हायच्या आधी याची प्रूफ रिडिंग कोणी केली होती? सर ते सत्यम सर नव्हते म्हणून प्रूफ रिडिंग मीच केली होती. मग तू हे बघितलं का नाहीस? तुझ्या ह्या एका चुकीमुळे आपला क्लायंट आपल्याशी नाराज झालाय आणि त्याला ह्या ऍडचं पेमेंट परत हवंय. तू त्याच वेळी कोणा दुसऱ्या प्रूफ रीडरला कॉल का नाही केलास? आय एम सॉरी सर. व्हॉट सॉरी? तुझ्या सॉरी बोलण्याने हे सगळं बदलणार आहे? तुझ्यामुळे किती मोठा लॉस झालाय आणि तुलाच या लॉसची भरपाई करावी लागेल. आणि म्हणून आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलाय की एव्हरी मंथ तुझ्या सॅलरी मधून 15,000 कंपन्सेट केले जातील ऍज अ पनिशमेंट. सर जोपर्यंत तू या ऑफिसमध्ये काम करशील पुन्हा ही चूक होता कामा नये म्हणून. 20,000 तर सॅलरी मिळते, त्यातून पण 15,000 कापून जातील. त्यापेक्षा तर मी जॉबच सोडतो ना. तू जॉब सोडायचा विचार तर करत नाहीयेस ना? नाही नाही सर, असं काहीच नाहीये सर. तो विचार सुद्धा आणू नकोस मनात, कारण तुला दुसरीकडे कुठे जॉब मिळणार पण नाही. इथे आम्ही आहोत म्हणून तुला सांभाळून घेतोय, समजलं? येस सर. चल निघ आता. येस सर. हा सर, तर मी काय म्हणत होतो, हे जे आहे ते असं केलं तर काय विचार केला होता आणि काय झालं? माझी सॅलरी कापली. इट्स ओके यार, कधी कधी होतं असं. पण ही गोष्ट त्या सत्यम अधिकारीला कुठे कळतीये? त्याला काय वाटतं की मी जॉब सोडून हार मानून निघून जाईन? पण नाही, असं काहीच नाही होणार. मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवेन. कोण चुकीचं आहे कोण बरोबर हे बोलणं खूप सहज वाटतं, पण आपली चूक मान्य करण्यासाठी खूप हिंमत असावी लागते. आणि त्याहून जास्तीत जास्त हिंमत असावी लागते ती चूक सुधारण्यासाठी, कारण तेव्हाच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. यार, हे सत्यम सर अजून नाही आले. एक फोन ट्राय करतो. सर प्लीज पिकअप द फोन प्लीज. फोन पण नाही उचलत आहेत यार. काय झालं? एकदा मोबाईलवर ट्राय करून बघतो. सर कुठे आहात? यार सत्यम सर पुन्हा फोन नाही उचलत आहेत. प्रूफ रिडिंग न करता ऍड पब्लिश करायला कशी पाठवू? थांब, मी रश्मी मॅमला बोलवते प्रूफ रिडिंग साठी. हा प्लीज यार.
हॅलो, रश्मी मॅम. मॅम कुठे आहात तुम्ही? ओ नाही, ॲक्च्युली थोडं काम होतं तुमच्याकडे. नो, इट्स ओके. नो प्रॉब्लेम. ओके. काय झालं? रश्मी मॅम नाही येऊ शकणार, ते आउट ऑफ स्टेशन आहेत. शिट शिट. आता पुन्हा मलाच प्रूफ रिडिंग करावी लागेल. असं वाटतंय सत्यम सर माझी पुढच्या वर्षाची सॅलरी ही कडप करतील. एक्सक्यूज मी सर. येस. खाली प्रिंटिंगचं आणि मटेरियल मागवलंय. बस एक मिनिट. हा, प्लीज सर जरा लवकर करा ना. वेट जरा एक मिनिट. एक मिनिट. हे घे. थँक्यू सर. यू वेलकम. यार ऍड प्रिंटिंगला तर पाठवून दिली, पण माहित नाही उद्या काय होईल. गॉड, आज काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. रोहित. हा रोहित बोल. दादा, कालपासून तुझा फोन ट्राय करतोय, नॉट रिचेबल येत होता. रात्री ऑफिस मध्ये पण कॉल केला होता मी. कोणीतरी माझं बोलणं ऐकून कट केलं. बाबांचं अपेंडिक्स बर्स्ट झालंय. अपेंडिक्स? डॉक्टरांनी 1.5 लाख डिपॉझिट करायला सांगितले. तू पैसे पाठवून दे ना प्लीज. 1.5 लाख? बरं ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करतो. ठीक आहे. अरे यार, कुठून आणू मी 1.5 लाख रुपये? एकतर इथे स्वतःचाच खर्च सांभाळायला जड जातोय आणि त्या सत्यम अधिकारीमुळे ऑफिसमधून ऍडव्हान्स मिळणं पण शक्य नाहीये. एकतर त्या ऍडचं टेन्शन वेगळं बसला असेल आता माझ्या छोट्या छोट्या चुका काढत. अरे यार, हे दोन्ही पॉइंट्स हायलाइट करा. अरे अंशुल, तू आलास? तुला मॅनेजर सरांनी कॅबिन मध्ये बोलवलं, लवकर जा. अच्छा. सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ही नवीन लोक सुद्धा चांगलंच काम करतील. ओ अंशुल, कम. सर. आय थिंक आय शुड लिव्ह नाऊ. अंशुल, सत्यम सर आपल्या या ऍड एजन्सीला सोडून कायमचं त्यांच्या गावी चाललेत. तसं ते मागच्या वर्षीच जाणार होते, पण तेव्हा ते म्हणाले जोपर्यंत आपल्या ऍड एजन्सीला एक चांगला रायटर आणि प्रूफ रीडर नाही मिळत तोपर्यंत हे आपली साथ नाही सोडणार. सो फायनली आपल्या ऍड एजन्सीला हेड रायटर आणि प्रूफ रीडर मिळालाय. त्यामुळे चाललेत आणि आपण ह्यांना इच्छा असूनही थांबू शकत नाही. सर, मला तुमच्यासोबत काम करणं थोडंसं डिफिकल्ट वाटायचं, पण तुम्ही चाललात याचं मला फार वाईट वाटतंय. मी जे काही शिकलोय ते तुमच्याकडूनच शिकलोय. माहित नाही नव्या हेड सोबत मी कसं मॅनेज करेन. थँक यू सो मच. तुला त्याची गरज नाही पडणार. अंशुल. सर. तुझी आजची ऍड क्लायंटला खूप आवडली आणि स्पेशली सत्यमजींनी पण तुझं कौतुक केलंय. कॉंग्रॅट्स. क्लायंटला माझी ऍड आवडली हे तर मी मान्य करू शकतो सर, पण सत्यम सर माझं कौतुक करतील यावर माझा विश्वास नाही बसत. अंशुल, तू कदाचित सत्यमजींना नीट ओळखलं नाहीयेस.
मी तर त्यांना मागच्या वर्षीच जाण्याची परमिशन दिली होती आणि म्हटलं होतं की तुमच्या जागी आम्ही दुसऱ्या कोण्या माणसाला शोधू. माहितीये तेव्हा ते काय म्हणाले? त्यांनी तुझं नाव घेतलं आणि म्हणाले की सर, माणसाला शोधायची नाही, शिकवण्याची गरज आहे. खरं सांगू तर ही सत्यमजींची प्लॅनिंग होती. कारण मागच्या ऍडमध्ये सत्यमजींनी जी चूक काढली होती, खरं सांगायचं तर क्लायंटचं लक्ष त्यावर गेलंच नाही आणि क्लायंटकडून पैसे परत मागण्याची गोष्टही घडली नव्हती. पण चूक तर तुझ्याकडून घडली होती, ज्याची सत्यमजींना तुला जाणीव करून द्यायची होती की अशी चूक तुझ्याकडून पुन्हा घडता कामा नये. तू कोणताही प्रोजेक्ट क्लायंट समोर प्रोजेक्ट करण्याआधी खूप नीट त्याची पडताळणी करून घ्यावी आणि जेव्हा तुला ते परफेक्ट वाटेल तेव्हाच त्याला क्लायंट समोर दाखवावं. हेच त्यांना हवं होतं. सत्यमजी काल ऑफिसमध्येच होते. तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. सर, सत्यमजींनी आपल्या ऍड एजन्सीच्या रायटिंग डिपार्टमेंटचा हेड तुला बनवलंय. इट्स अ गुड न्यूज. कम ऑन, चेअर अप. हा, तुझ्या घरातनं फोन आला होता. सत्यमजींनी तुझ्या सॅलरीतून कापलेले पैसे तुला द्यायला सांगून गेलेत. हे घे. सर, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. प्लीज थोडा वेळ थांबा, मी बस 1 मिनिटात आलो. हा सर. गुड बॉय. सर, सर, जो दगड छन्नी आणि हतोडीचा मार सहन करतो त्याचीच एक सुंदर मूर्ती तयार होते. फॉर यू, गुड लक. सत्यम अधिकारी. ज्या सत्यम अधिकारीला अंशुल आपल्या जीवाचा वैरी समजत होता, ते खरं तर त्याला एक गुरु बनून पारखत होते. आणि अंशुलला आता ह्याच गोष्टीचं दुःख होत होतं की सत्यम अधिकारी यांना धन्यवाद पण नाही बोलू शकला. एक गुरु कोणतीही गुरुदक्षिणा न घेता आपलं सर्व काही आपल्या शिष्याला देऊन निघून गेले. लक्षात ठेवा, औषध चवीला नक्कीच कडू असतं, पण तेच औषध आपल्याला जीवनदान देतं.